विकास काळे, आदित्य सीडचा प्रतिनिधी। मी आज तुमच्या शेतामध्ये आदित्य सीडचे जॅकी 9218 हे तुम्ही लागवड केली, ते तुम्हाला कसं वाटलं ते पाहण्यासाठी मी आज तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे। तर दादांचा आपण परिचय जाणून घेऊ। तुमचं नाव पूर्ण सांगा। प्रवीण राजेंद्र बोंगरे, गावाचं नाव नांदुरघाट, तालुका केज, जिल्हा बीड। तुमचा मोबाईल नंबर 9158585651। तुम्ही आदित्य सीडचं जॅकी 9218 हे तुम्ही किती एकर क्षेत्रावर पेरणी केलेली आहे? ही 1 एकर क्षेत्रावर। 1 एकर क्षेत्रावर आहे। तर तुम्हाला आदित्य सीडचं जॅकी 9218 तुम्ही जे पेरलं तुमच्या शेतामध्ये, तर तुम्हाला इतर वाणापेक्षा काय वाटलं तुम्हाला या व्हरायटीमध्ये? घाट्याची संख्या जास्त आहे, वाढीला होते, रोगाला कमी वेळ पडते आणि दाण्यामध्ये चमक भरपूर आहे। दाण्यामध्ये भरपूर चमक आहे आणि तुम्ही पाहू शकता पुढापासून शेंड्यापर्यंत घाटे एकदम भरपूर असे घाटे लागलेले आहेत आणि काढण्यासाठी सुद्धा ह्यांना म्हणजे एकदम परेशानी होईल। गुतल्या गेलेलं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि पुढापासून शेंड्यापर्यंत घाट्याची भरपूर संख्या आणि चमक असल्यामुळे बाजारभाव सुद्धा एकदम जबरदस्त भेटणार इतर वाणापेक्षा। तर तुम्हाला एकरी यावर्षी उत्पन्नाची किती अपेक्षा, तुम्हाला किती वाटतंय? म्हणजे फ्लावरिंग असं भरून आलेलं पीक आहे, तुम्ही पाहू शकतात। तर तुम्हाला कसं वाटतं यावर्षी उत्पन्न किती निघेल एकरी? 20 प्लस कट्टे। म्हणजे दादांचं म्हणणं 1 एकरमध्ये 20 कट्टे यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न आहे। आणि मागच्या वर्षी तुम्हाला किती निघालं उत्पन्न? 10 कट्टे। इतर मागच्या वर्षी दुसरी व्हरायटी होती त्याला 10 कट्टे निघालते। तर आपल्या आदित्य सीडचं जॅकी 9218 यांनी पेरलेलं आहे, तर यांना यावर्षी 20 कट्टे अपेक्षित उत्पन्न आहे। तुम्ही पाहू शकता प्लॉट। आणि कलर आणि चमक एकदम जबरदस्त असल्यामुळं त्याला मार्केट भाव सुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि पिवळ्या कलरचा पूर्ण आहे आणि एक समान दाणे येतं, एकदम टपोरा दाणा राहतो। इतर वाणाची समजा टपोरे दाणे राहत नाही। तर आपल्या व्हरायटीचं आदित्य जॅकी 9218चं टपोरा दाणा व पिवळा एकदम चमकदार राहतो। त्यामुळे येणाऱ्या नेक्स्ट इयर रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांनी एक वेळेस अवश्य आदित्य सीडचे जॅकी 9218 हे पेरावं। नमस्कार।